बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव जिथे सत्ता, वारसा आणि प्रभाव याचं गणित वर्षानुवर्ष ठरलेलं आहे. पण 2026 मध्ये अचानक या गडात असा एक ट्विस्ट आला ज्याने सगळं समीकरण बदलून टाकलं. पवार घराण्याचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात एक साधा दिसणारा पण अत्यंत मजबूत पार्श्वभूमी असलेला चेहरा अचानक पुढे आला आणि तो म्हणजे आकाश विजयराव मोरे. एक वकील, एक समाजसेवक आणि कट्टर काँग्रेसी. पण प्रश्न असा आहे की हा माणूस नक्की कोण आहे आणि तो थेट सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभा राहण्याची हिंमत कशी करतो. ही फक्त एक निवडणूक नाही, ही आहे प्रतिष्ठेची लढाई, सत्तेची लढाई आणि कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. बारामती म्हणजे केवळ एक विधानसभा मतदारसंघ नाही, तर ती आहे पवार कुटुंबाची राजकीय राजधानी. अनेक वर्षापासून इथे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाचा दबदबा राहिला आहे आणि त्यामुळेच या मतदारसंघातील प्रत्येक निवडणूक ही फक्त राजकीय नसते तर भावनिकही असते. पण 2026 मध्ये अचानक एक धक्कादायक घटना घडली. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली आणि तिथून सुरू झाली एका नव्या संघर्षाची कथा. सुरुवातीला असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, कारण पवार कुटुंबाचा प्रभाव आणि राजकीय समीकरण अशी होती की कुणीही उघडपणे विरोधात उभं राहणार नाही. पण इथेच कथा बदलते. काँग्रेसने अचानक एक मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने सगळ्यांना धक्का दिला. राजधानी दिल्लीतून आदेश आला आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला. नाव होतं आकाश विजयराव मोरे. हा निर्णय फक्त एक उमेदवारी नव्हती तर एक राजकीय संदेश होता. काँग्रेस अजूनही जिवंत आहे आणि ती थेट लढायला तयार आहे. आकाश मोरे हे कुठलेही अचानक आलेले नेता नाहीत. ते गेले 15 ते 20 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेला चेहरा. आकाश मोरे यांची ओळख फक्त राजकारणी म्हणून नाही तर एक निष्णात वकील म्हणूनही आहे. त्यांनी BA LLB शिक्षण पूर्ण केलं आणि गेल्या 15 वर्षापासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करत आहेत. कोर्टात त्यांनी अनेक प्रकरणं हाताळली आणि त्यांच्या प्रामाणिक कामामुळे त्यांची प्रतिमा विश्वासार्ह वकील अशी तयार झाली. पण इथेच त्यांची खरी ताकद आहे, कारण कायद्याचं ज्ञान आणि लोकांशी थेट संपर्क ही दोन गोष्टी एकत्र आल्या की नेता मजबूत बनत. आकाश मोरे हे माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली होती. म्हणजेच आकाश मोरे यांच्या घरात राजकारणाची परंपरा आहे. पण त्यांनी फक्त त्या नावावर अवलंबून न राहता स्वतःची वेगळी ओळख तयार केली. आकाश मोरे यांचं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे त्यांचं सामाजिक काम. ते गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवतात, जेणेकरून पैशाअभावी कोणाचंही शिक्षण थांबू नये. त्यांचं मूळ गावी त्यांनी भटक्या विमुक्त समाजित मुलांसाठी 400 विद्यार्थ्यांची निवासी आश्रमशाळा सुरू केली आहे. आजच्या काळात जिथे अनेक नेते फक्त भाषण करतात, तिथे आकाश मोरे प्रत्यक्ष काम करताना दिसतात. काँग्रेसने आकाश मोरे यांनाच का निवडलं यामागे एक मोठी रणनीती आहे. बारामतीत धनगर समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, जवळपास 70,000 मतदार, आणि आकाश मोरे हे त्या समाजातून येतात. म्हणजेच काँग्रेसने धनगर कार्ड खेळला आहे. ही फक्त उमेदवारी नाही तर एक सामाजिक समीकरण आहे. या निवडणुकीची खरी रंगत इथेच सुरू होते. एका बाजूला पवार घराण्याचा अनुभव, सत्ता आणि प्रभाव, आणि दुसऱ्या बाजूला एक स्थानिक जमिनीवर काम करणारा नेता. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडणूक व्हावी असं वाटत होतं, पण काँग्रेसने उमेदवार देताच सगळं चित्र बदललं. आता ही लढत सरळ साधी नाही. ही आहे गड राखायचा वर्सेस गड जिंकायचा अशी लढाई. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आकाश मोरे म्हणाली, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढतो. आणि त्यांनी अजून एक मोठं विधान केलं, जर अजित पवारांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला तर मी उमेदवारी मागे घेईन. हे विधान केवळ प्रतिक्रिया नव्हतं तर एक राजकीय संकेत होता. आणि या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीत फूट पडली का? काँग्रेसने स्वतंत्र निर्णय का घेतला? हा फक्त निवडणुकीचा भाग आहे की भविष्यातील मोठा बदल? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ही निवडणूक फक्त एक सीट जिंकायची नाही, ही आहे पवार घराण्याचा गड टिकवण्याची, काँग्रेसची ताकद दाखवण्याची आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार करण्याची. जर आकाश मोरे जिंकले तर तो एक मोठा राजकीय भूकंप ठरेल. तर एकीकडे परंपरा, सत्ता आणि मजबूत गड,
आणि दुसरीकडे एक साधा पण जिद्दी नेता आकाश मोरे. हा माणूस इतिहास घडवणार की फक्त एक प्रयत्न करून थांबणार? बारामती ठरवेल. महाराष्ट्र पाहत आहे आणि येणारे काही दिवस ठरवतील. राजकारणात वारसा मोठा की मेहनत? कारण ही निवडणूक नाही, ही आहे एका नव्या कहाणीची सुरुवात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.